सदर आयोजित भगवती करंडक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2020 महाराष्ट्रातील नववक्त्यांना आणि त्यांच्या विचारसरणीला वाव देण्यास असून सदर वक्तृत्व स्पर्धेचे विषय महाराष्ट्रातील युगपरिवर्तक सामाजिक राजकीय घडामोडीस अनुसरून असून त्यातून मांडले गेलेले विचार ही स्पर्धकांची वैयक्तिक मते असून त्याद्वारे जात धर्म पंथ किंवा व्यक्तिगत वैयक्तिक टीका करणे हा संघटनेचा उद्देश नाही। गाभाऱ्यात मूर्ती तुझी सजली, मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती तुझी सजली, आई भगवती तुझा आमुची माऊली, आई भगवती तुझा आमुची माऊली। नमस्कार, मी श्रद्धा सत्याल मडव, शाळा न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। आज वक्तृत्व स्पर्धेनिमित्त माझा विषय आहे जिजाऊ सावित्रीचा वारसा सांगतो आम्ही। ज्या माऊलीच्या कुशीतून या स्वराज्याने जन्म घेतला त्या स्वराज्य रक्षक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा। ज्ञानाची ज्योत ज्या सावित्रीने मनामनात चेतवली आणि स्त्रियांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला त्या सावित्रीबाई फुले यांनाही माझा मानाचा मुजरा। आज संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊ सावित्रीचा वारसा सांगितला जातो। जिजाऊने आपला पोटचा गोळा महाराष्ट्रावर ओवाळून टाकला त्या शिवरायांच्या कथा अजूनही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या कानाकानावर पडतात। जिजाऊने शिवरायांना का घडवलं, कशासाठी घडवलं, कोणासाठी घडवलं हा संपूर्ण वारसा अजूनही सांगतात महाराष्ट्रातील संत, माता, भगिनी, पशु, पक्षी, रानवेली। आज संपूर्ण महाराष्ट्रातील एक माता, एक स्त्री जिजाऊ होऊन आपल्या मुलाला शिवरायांसारखं घडवण्याचा प्रयत्न करते, मुलींचा आदर करायला शिकवते। महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री ही माझ्यासाठी माझ्या बहिणीप्रमाणे आणि माझ्या आईप्रमाणे आहे ही शिकवण त्यांना देते। जिजाऊ एक माता, एक स्त्री जिजाऊंचा वारसा आजही जपते, पण आजच्या तरुणाईचं माहीत नाही जिजाऊ कशा घडल्या, कोणत्या परिस्थितीत घडल्या, कोणत्या संकटांना सामोऱ्या गेल्या, या सर्व गोष्टी आणि त्यांचा वारसा अजूनही माहीत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला, याचा अभिमान आहे मला। महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती ही जिजाऊ सावित्रीला मातेसमान मानते आणि मानत राहणार हा वादा आहे या मराठी मुलीचा। जिने नेहमी स्त्रियांचा आदर केला आणि दुसऱ्यांनाही करायला लावला अशा जिजाऊला कोणी विसरेल? स्त्रीकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे हातात काढून दिल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार ज्या माऊलीने काढले अशी धन्य धन्य ती जिजाऊ। जिने शिवरायांना अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं, स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं, त्या जिजाऊबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच कमी पडतात। तर दुसरीकडे जिने स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्या सावित्रीमुळेच आज मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतायत, स्वतःची अशी एक ओळख, स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण करतायत। आज मुली केवळ समाजात मानाने आणि सन्मानाने जगतायत याला कारण सुद्धा सावित्रीबाई फुलेच आहेत। आज मुली केवळ त्यांच्यामुळे सुखी आहेत। मुलींना शिकवताना त्यांनी शेणाचे गोळे झेलले, कर्मठांच्या उर्मट शिव्या झेलल्या, तरीही त्या डगमगल्या नाही, तरीही त्या हरल्या नाहीत। त्यांनी आपले समाजकार्य पुढे चालूच ठेवले। पतीच्या खांद्याला खांदा लावून पुरुषालाही लाजवेल असे महान कर्तृत्व करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आज संपूर्ण महाराष्ट्र सलाम करतो। सावित्रीबाईंकडे बघून माणसाने हे शिकावं, लेडीज आर नो लिव्हिंग लकेट, दे आर सिम्बॉल ऑफ सर्व्हिस अँड सॅक्रिफाईस। एकीने स्वराज्याला बाप दिला तर दुसरीने ज्ञानाची ज्योत पेटवली, एकीने स्वराज्याला बाप दिला तर दुसरीने ज्ञानाची ज्योत पेटवली, एकीने मुलाला लढायला शिकवलं तर दुसरी स्वतः लढली, एकीने स्त्रियांचा आदर केला तर दुसरीने स्त्रियांना शिकवले, एकीने स्त्रियांचा आदर केला आणि दुसरीने स्त्रियांना शिकवले। या दोघींचंही नाव महाराष्ट्राच्या इतिहासात आजही अजरामर आहे। जिजाऊ सावित्रीने शिकवला ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा वसा, जिजाऊ सावित्रीने शिकवला ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा वसा। आम्ही चालवू पुढे हा वारसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा। जिजा सावित्री तुम्हीच आमुची माऊली, जिजा सावित्री तुम्हीच आमुची माऊली, तुम्हीच आहात आमुची सावली। जिजा सावित्रीचा वारसा सांगतो आम्ही, जिजा सावित्रीचा वारसा सांगतो आम्ही, महाराष्ट्राची शान वाढवतो आम्ही, महाराष्ट्राची शान वाढवतो आम्ही। धन्यवाद।